नमस्कार मित्रांनो, मी आहे उत्तम कोंढोल. आपण पाहत आहात मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनल. मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर सादर होत असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रेरणा माझ्या आपल्याला समजून देण्याचा प्रयत्न करत असतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग आजचा विषय आहे प्रेम विवाह करणे योग्य का अयोग्य. प्रेम विवाह करणे योग्य का अयोग्य हे तुमच्या मते काय, तुमचं मत काय नाही. चला तर मित्रांनो, मी माझं मत काय म्हणते त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तुमचं मत तर म्हणणार, तुम्ही प्रेम करताय म्हणजे योग्यच आहे असंच म्हणणार. कारण मित्रांनो, प्रेम हे आंधळं असतं, प्रेम पांगळा असते, असं बऱ्याच व्याख्या प्रेमाबद्दल सांगितल्या जातात. ते कितीपत खरे आहेत, कितीपत खोटे आहेत, ते फक्त प्रेम करणाऱ्यालाच नाही. तरुण वय हे प्रेम करण्याचं असतं. माझ्या मते लग्नाच्या अगोदर जे काही प्रेम आपण करत असतो ते योग्य आहे, ठीक आहे. कारण एकमेकाला कोणी ना कोणी पसंत करणार आणि प्रेम होणार. तरुण वयात हे योग्य आहे माझ्या मते. तुमच्या मते काय असेल ते तुम्हीच सांगा आणि तुम्हीच जाणे. पण माझ्या मते इथपर्यंतच ठीक आहे. जर त्याच्या पुढे आपण पाऊल उचलायचा प्रयत्न केलो तर त्याचे परिणाम काय होतील हा विचार करून प्रेम विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह कुणी केला पाहिजे? जर आपल्या जातीगोतीतील असेल, नात्यागोतीतील असेल, तर मग लग्न करणं शक्य आहे, योग्य पण आहे. जर आपल्या जातीची नसेल, आपल्या गोत्यातली नसेल, तर मग अयोग्य आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? प्रेम कोणावर होतं? जातपात बघून प्रेम होते का? श्रीमंती बघून प्रेम होते का? गरीब बघून प्रेम होते का? खरं आहे तुमचं. प्रेम हे कोणावरही कधीही होऊ शकतं. ह्याबद्दल माझं दुजमत नाही. तुम्ही म्हणताय ते पण योग्य आहे, पण मी काय म्हणतो ते ऐकून. प्रेम विवाह करायचं म्हणलं की सगळ्यात मोठा संकट, सगळ्यात पहिल्यांदा कुठं निर्माण होतं? कुटुंबात. जर ते आपल्या जातीच्या बाहेरच्या किंवा तो आपल्या जातीच्या बाहेरचा, तर काही जोडपी पळून जाऊन पण लग्न करतात. मग बाळ झाल्याच्या नंतर परत येतात. तर काही जोडपी परत सुद्धा येत नाही, कारण दोन्ही घरच्या व्यक्तींनी ऍक्सेप्ट करत नाहीत जातीबाह्य असल्यामुळे. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला संकट निर्माण होतात. बरंच काही दुःख भोगावं लागते, बरंच काही अडचणीला तोंड द्यावं लागतं, बरेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, आपण एखाद्या मुलीसोबत पळून गेलो, प्रेम विवाह केला कोर्टामध्ये, कुठेतरी आपण 4-6 महिने म्हणा, वर्ष म्हणा, मूल बाळ होईपर्यंत दिवस काढले. समजा त्याच दिवसामध्ये एकमेकाचा वाद झाला, एकमेकाला सोडून जाण्याची गत आली, तुम्ही काय करणार? तेव्हा तुम्ही कोणाला सांगू पण शकत नाही ना, कारण तुमच्या दुनियेमध्ये तुम्ही फक्त दोघंच असणार. दोघांच्या परिवाराचा काही संबंधच येत नाही. ते तुमचा विषय पण डोक्यातून काढून टाकलेले असतात. त्या टायमाला काय करायचं? ठीक आहे, प्रेम विवाह केला, समाजातली गेला, तर मग पुढं मुलांच्या भविष्याचं चांगलं होईल. समजा एखादा आमच्या जातीचा आहे, एखादी आमच्या जातीची आहे, मुलगी झाली समजा पहिल्यांदा, तर ती मुलगी कुठल्या जातीमध्ये द्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुलीकडच्या जातीमध्ये द्याल तर मुलीकडच्या जातीमधली लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का? किंवा मुलाकडच्या जातीमध्ये द्यायचे तर मुलाकडच्या जातीमध्ये तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का? थोडक्यात सांगायचं म्हणजे पुढं भविष्यात आपल्याला त्या गोष्टीची सगळ्यात अगोदर अडचण येणार. हा आपण विचार करतो नाही करू शकत. त्या टायमाला आपण त्या कंडिशन मध्ये नसतो विचार करण्याचा. बरेचसे प्रेम विवाह करणारे जोडपे आहेत, आज पण सुखात जगत आहेत. का जगत आहेत? तो तिचा ऐकतो,
तो सांगितल्याप्रमाणे वागतो, तो भांडे पण घासतो, तू घासतो का नाही. काही जोडपी तर मी अशी बघितलेली आहे की प्रेमविवाह करून 4-6 महिने एकमेकासोबत राहिली, पुन्हा जमलं नाही, तो गेला सोडून. आता प्रश्न राहिला हिचा, ही तरी इकडे येऊ शकत नव्हती ना. तिने सर्व घरदार सोडून दिलेलं असतं, तिला इकडे यायला तो तोड नाही. पण अशा मुलीची कंडिशन खूप खराब होत असते. मग ती एकटीच रूम करून कुठेतरी राहते, आपले दिवस काढते आणि निघून जाते. काही काही मुली तर मग आत्महत्या करतात, मरून जातात. घरी यायला तोंड नसते, घरी आली तर घरचे आक्षेप पण करत नाही. तर एवढा मोठा परिणाम प्रेम विवाह जातीबाह्य मुलगा किंवा मुलीसोबत केल्याने होतो. ठीक आहे, समाज एक असेल, मुलं बाळ झाल्याच्या नंतर आपण घरी येतो, घरचा परिवार म्हणत असतो जे झालं ते झालं, गेलं विसरून राहू द्या, येऊ द्या. जातीबाह्य विवाह जेव्हा आपण करतो त्या टायमाला आपल्याला घरी यायला पण तोंड नसतं. दोन्ही परिवार आपल्याला आक्षेप करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रेम विवाह करणे योग्य आहे, पण केव्हा? जेव्हा आपल्याच कुळातली, आपल्याच जातीतली किंवा आपल्याच गोत्रातली असेल किंवा गोत्रातला असेल तर योग्य आहे. जातीबाह्य विवाह केल्याच्या नंतर पुढे चालून अडचणी येणारच. नेमकं मुलं आणि मुली हे कुठल्या जातीत द्यायचे, त्यांच्या का तिच्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न. एकतर जग नाव ठेवणार हे जातीच्या बाहेर आहे, बेजातीसोबत लग्न केले, 4 चौघात तोंड फिरायला सुद्धा तोंड नसतं, बोलायला सुद्धा तोंड नसतं, कुठेतरी तोंड लपून आपलं जीवन कटवावं लागतं. या सगळ्या गोष्टीला खूप अडचण करत असतात पुढच्या आयुष्यामध्ये येत असताना. तुम्ही पण एखाद्यावर किंवा एखादीवर प्रेम करत असाल, प्रेम विवाह करण्याचा विचार करत असाल तर अगोदर बघा ती आणि तो तुमच्याच समाजातला आहे का. प्रेम करू नका किंवा प्रेम विवाह करू नका ह्याबद्दल मला दुजामत नाही, पण योग्य आहे का अयोग्य हे तुम्ही ठरवा. हा, योग्य असेल, योग्य केव्हा राहते, आपल्या जातीगोतीतली असेल. अयोग्य केव्हा राहते, आपल्या जातीगोतीतली नसेलच, त्या व्यक्तीसोबत आपण जीव लावून नसतो किंवा आपल्याला संकट निर्माण होतं. प्रेम हा विषय खूप रिस्की आहे, त्यामध्ये आपला जीव पण जाऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती समजून घेणारीच असेल असं असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला संकट निर्माण व्हायला एक क्षण सुद्धा लागत नाही, आपला जीव जायला एक क्षण सुद्धा लागत नाही. त्यामुळे 100% प्रेम विवाह करणं अयोग्यच म्हणावं लागेल. पण त्यामध्ये मार्ग आहे. समाजातील असेल तर मग योग्य आहे, 1-2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी आपल्या परिवारानं आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. पण जातीबाह्य असेल तर पूर्ण जीवनभर आपल्याला तोंड लपून फिरल्याशिवाय पर्याय नसतो. तर माझ्या ह्या मताबद्दल तुमचं मत काय म्हणतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक प्रकारच्या विषयावर चर्चा होत असते. कुठलाही असो, प्रेमापासून जन्मापासून मरेपर्यंत जे काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही टप्पे, जे काही विषय घडत असतात त्या विषयावर आमच्याकडे चर्चा होत असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आज फक्त एवढंच. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.